ठीक आहे हा, ठीक आहे. यानंतर मी आमंत्रित करीत आहे माननीय श्री हनुमंतजी गाडेकर यांना आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे. सांगितलं किती वेळ परत संपवणार मला काय नाही. माझी पुढची अपॉइंटमेंट 6 वाजता 15 मिनिटात पोहोचेल. आपने हमें सर आपने हमें बनवा सर आपने हमें बलवान बना डाला, हटा न सके कोई ऐसा चट्टान बना डाला, एक नए युग की पहचान बना डाला, इस हवा के झोंके को भी तूफान बना डाला. आबाळही मोजतो आम्ही सर फक्त सर बिराजदार सर आबाळही मोजतो आम्ही सर फक्त तुमच्यामुळे, वादळही पेलतो आम्ही सर फक्त तुमच्यामुळे. बंदूक तोफा शस्त्र साठा याची आम्हाला गरज नाही, कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही केवळ तुमच्यामुळे. वक्त नूर को भी बेनूर बना देता है, वक्त नूर को भी बेनूर बना देता है, वक्त फकीर को भी हुजूर बना देता है. वक्त की कदर कर या बंदे, वक्त कोयले को भी कोहिनूर बना देता है. आदरणीय सर, आदरणीय व्यासपीठ, प्रेम प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभा मंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांनो सप्रेम नमस्कार. मला वाटते या सभागृहातील जितके उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या आधी माझी सरांची भेट झालेली आहे. ऑगस्ट 1969 ऑगस्ट सर आपण एकमेकाला घडवलं, सरांनी मला घडवलं त्या अर्थाने. तर ऑगस्ट 1969 सर मला वाटते कदाचित 10वी पास झाले असतील आणि हिंदीचा त्यांचा सगळा गाडा अभ्यास असल्यामुळे ते कदाचित तिथे शिक्षक म्हणून आले असतील. मी तिथे 6व्या वर्गाला शिकायला होतो. म्हणजे ऑगस्ट 1969 ते मार्च 1974 असा 5 वर्षाचा सलग सहवास सरांचा मला लाभलाय. बऱ्याच वेळा आता हल्लीच्या काळात नवरा बायको अशी 56 वर्ष सोबत कमी राहतात. सरांच्या सोबत मी 56 वर्षापर्यंत सुद्धा अजून तसंच आहे. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले असे. त्यातले पहिले तीर्थंकर आदिनाथ, भगवान आदिनाथ उर्फ ऋषभनाथ उर्फ ऋषभदेव. अयोध्येचे राजा नाभी आणि मारुदेव या राजा आणि राणीचे 3 सुपुत्र. त्यांनी त्या काळी जी शेती, पशुधन, सिव्हिलायझेशन याच्यासाठी सगळा प्रसार केला. हेच आदिनाथ आता त्याच कामासाठी यांनी हिंदीला वाहून घेतलं. हिंदीच्या सोबतच त्यांनी बऱ्याच गोष्टी बाकीच्या केल्या आहेत. माझे सुद्धा 5 तीर्थंकर शाळेतले. जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांपैकी 5 तीर्थंकरांना विशेष रूपाने मानलं जातं. तसे माझे सुद्धा त्या शाळेतले 5 तीर्थंकर आहेत. त्यापैकी सर एक तीर्थंकर आहे. हे केवळ हिंदीचे शिक्षक नव्हते. आता कराळे साहेबांनी सांगितलं की हे सर्वांगीण आहे. म्हणजे डॉक्टर, फॅमिली डॉक्टर आहेत ना सध्या, फॅमिली डॉक्टर सारखी आमची फॅमिली टीचर. कदाचित असेल 1969 ला आले, त्यांचं वय त्यावेळेस 19, लग्नाचा प्रश्नच नव्हता. शाळेत शिक्षक म्हणून आले, त्यांना दुसरं काही कामही नव्हतं. आणि बहिर्जी स्मारक विद्यालय वापटी 1951 जी स्थापन झाली, तिथे यांची पहिली नोकरी. तर तिथे असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर होता. मग आता त्यांनी जे पुढे ग्रंथालय, हिंदीचं व्यायामशाळा, बोर्डिंग सगळं हेच करायचे. कारण बाकीचे जे शिक्षक होते ते शेजारच्या खेड्यावरून येऊन जाऊन करायचे. सकाळी शेती करायची, दुपारी शाळेत जायचं आणि संध्याकाळी घरी जायचं. यांचं गावच इतकं लांब होतं 40 किलोमीटर, यांना जायला काही पर्याय नव्हता. त्यामुळे तिथंच राहत होते. आणि मग सगळे तिथे आमच्या ज्या बोर्डिंग स्कूल होत्या, आता जे गुरुकुल वगैरे टाईप्स आहे ना, त्या प्रकारचे ते शाळेत होत्या. आणि त्यावेळेस आमच्या बाबांनी यांच्या हवाली काय केलं, हे ऊस आहे, ऊस कारखानदार, ऊस शेतकरी, हा ऊस यांच्या हवाली केला. ऊसापासून काय होऊ शकतं, रसवंतीवर नेला तर रस निघेल, गुळ काढू शकता, हलक्या दर्जाची साखर काढू शकता. परंतु यांनी आम्हाला उच्च दर्जाची साखर बनवली. आता हल्ली साखरेचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लोक कमी खात असतील. तर सरांचं मूल्यमापन करण्याचा मला कुठलाच अधिकार नाही, कारण मी त्यांचा विद्यार्थी. पण त्यांचं कौतुक, मूल्य ठरवण्याचा अधिकार आहे ना, नाही का.
सर अत्यंत साध्या वृत्तीचे अथांग पंडित व्यक्तिगत अनेक रंगांनी त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध झालेलं आहे. ते चार चौकात मिसळून त्यांचा राहण्याचा स्वभाव आहे. त्यांनी चैतन्याने रसरसलेले आणि ताजे आहेत. त्यांच्या वाचनाचा आवाका पाहिला तर त्यांनी पुस्तके आडवी कधी वाचलीच नसतील, उभी वाचली असतील. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेले पॅथॉलॉजी रिपोर्ट तो सरळ दिशेत वाचतच नाही, उभं वाचत सांगतो यू आर नॉर्मल असं ते सांगून टाकतात. असं आहे सरांच्या बौद्धिक परंपरेतला प्रांजळपणा, चोखपणा, सूक्ष्म स्पष्ट विचार, त्यांची ती झेप तिने निर्माण केलेली स्वीकारलेली करडी शिस्त याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर म्हणजे बी द कोलंबस ऑफ युअर सोल. कोलंबस काहीतरी शोधायची होती म्हणून नाही, तर प्रवास करता करता काही गवसेल या आशेवर बाहेर पडला होता. सरांचा प्रवास शोधण्यासाठी नाही तर सापडण्यासाठी सुरू झाला. आणि सापडलेले वेचायचे व वेचले त्यातून पुन्हा काही सापडते का ते पाहायचे आणि ते व्यक्तिगत न ठेवता समाजाला कसे अर्पण करता येईल हे बघायचं. विचार ही संस्कृती का आधार होता है. विचार ही संस्कृति का आधार होता है. सर के विचारों के आभा त्रिकालाबाधित और अजर अमर है. इस विचार के पीछे उनका बहुत बड़ा त्याग है. उस त्याग से ही उन्हें भव्य सफलता प्रकट हुई है. जिन उच्च विचारों के पीछे महान त्याग होता है वह विचार अधिक प्रभावी रूप से दीर्घकाल तक बड़ी प्रेरणा देते रहते हैं. विद्यार्थी जीवन सर तुमच्या धैर्यामुळे आम्ही शिकलो, धाडसाने स्वप्न पाहायला. आम्ही मिळवलेले प्रत्येक यश हे तुमच्या चिरस्थायी दृष्टीचे प्रमाण आहे. सर आप विद्वान है. किसी भी विद्वान के भांति आप श्रवण, पठन, वाचन, संशोधन के द्वारा अच्छी तरह से ज्ञान प्राप्त किया है. इतना ही नहीं बल्कि इस ज्ञान की साधना जन्म पर जारी रखी है. सर आपल्याला बालपणी लाभलेली ग्रामीण पार्श्वभूमी, पुढे उच्च शिक्षणातून मिळालेली प्रगल्भता आणि जवळून अनुभवलेले सामाजिक वास्तव या सगळ्यातून आपण घडत आलात. पेशाने शिक्षक, आपण पदव्युत्तर पदवी, शिक्षणानंतर भाषाशास्त्रात PhD मिळवली. हिंदीचे केवळ अध्यापनच केले नाही तर विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय लावली आणि अनेक विचारवंत घडवले. शासनाने याची दखल घेऊन आपणास आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे. आयुष्यात समाधान मिळवायचे असेल तर तुमच्या आवडीचा छंद हाच तुमचा व्यवसाय बनवा असे जीवशास्त्रज्ञ जुलियन हक्सले यांनी म्हटलेले आहे. त्यांचा हाच विचार सरांनी आयुष्यभर तंतोतंत पाळला. आयुष्याचे श्रेयस हेच प्रेयस बनावे असे भाग्य फार थोड्यांच्या वाटेला येते. सर त्यांच्यापैकी एक असावे. त्यांनाही कठीण प्रसंगाला तोंड द्यायला लागलेच असेल, त्यावेळी ते हताश झाले नाही. कदाचित बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे केव्हाही हताश होऊ नये. आयुष्याच्या समाधान रथाला उत्साहाचे घोडे जोडून विवेकाचा चाबूक वापरत त्यांनी मार्गक्रमण केले आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लड़ने वालों के कदमे में जहान होता है. आज आयुष्याची 75 वर्षे तुम्ही पूर्ण केली. तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन. तुमचे पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी, मंगल उत्तम जाओ हीच शेवटी भगवान आदिनाथकडे प्रार्थना. जानता हूं मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा है. ना हारूंगा जिंदगी में कभी, यह मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. जिसके दिल में बसती है राष्ट्रभाषा वही शिक्षक है इस देश का भाग्य विधाता. थैंक यू वेरी मच.